ये पोरी पटकन खायते आणि किचन मधून मला ताटली दे बरं आणून. चालतं पटकन भाजी निवडून घेते. हा आणून दे बरं. थांब ना ग मम्मी, 2-3च राहिले, खाऊ दे मला. हा कवाचे खाऊच राहिली तू बी. वहिनी मला लई भूक लागली बरं, काय बनवलंय? अगं बनवलं नाही अजून, खिचडी भात टाकू म्हणलं गरम गरम. मग तू आता झालं का तुझं तोंडात पाय धुतला का? मग खिचडी भात टाकते मी. कांदा चिरती का तू? नाही बाई वहिनी मी लई थकून आले, तुझ्या हाताने कर बरं पटकन, मला लई भूक लागली गड्या. बरं थांब करते पटकन, मलाही भूकच लागली गड्या. आणि मी काय म्हणते ऐक ना, भाजीलाच काही नव्हतं तर आणली मी मेथीची भाजी उद्याच्याला. तू बसल्या बसल्या निसती का? मग मी काय करते भात टाकून घेते पटकन गरम गरम. हां बरं बरं करते मी पटकन भात टाक. माय व कुठून दिवस उजाडलाकडे येईल. हां चांगले काम ऐकून राहिली काय? कुठून दिवस उजाडला का नो आज बाई? हां मस्त भाजी निवडायला बसून गेली तिथं. हां मस्त आई ती भाजी निवडून होईल ग बाई. तानाच वाचला माझा भाजी निवडायचा. चला मस्त गरम गरम भात खाऊ. अशीच जर काम करू लागली तर कसं मस्त वाटन बरं मला. शिला चल बाई मस्त गरम गरम झालाय भात, जेवून घेऊ चालतं. व माय ही महाराणी तर झोपेली माय. म्हणलं भाजी निवडली असेल हिने काय. ऐ शिला अगं उठ. आणि का कमी आली? हा तू बी मस्त थोडा बघत बसली माझं. उठव तिला. काय ग मम्मी तुमच्या दोघींचं काय पण झालं, मला का चिडती का तू? काय आवाज करून राहिली का मॅरी? झोपू दे थोडा वेळ. हा झोपायचा टाइम आहे कशीला? हा मी तिकडे भात बनवायला गेले, भात बनवून आणला. हा म्हणलं खाऊ गरम गरम. हिने भाजी निवडली असेल, पण तू भाजीची जुरी तशीच ठेवून मस्त झोपून गेली ग बाई. अगं मी काय सांगू, लय दमले होते गाड्या, झोप लागून गेली मला. अगं मी बी दमेल होते ना, साऱ्या सकाळची ते कामं बिमा आवरून पारते लाडक्या बहिणीचं करायला गेले होते. तिकडून 5ला आले, वरून सगळ्या बायांना चहा ठेवला, चहाचे भांडे कुंडे घुसून आणि मग थोडी बसले होते. म्हणलं भाजी निवडू, मग आता लगेच स्वयंपाकाचा टाइम झाला. मी नाही दमले का? आता तुला सवय बाई रोजची, ती मला नाही सवय. आता काय करू मी, लागली झोप मला तर. चल वाळ पटकन चल, मी ताटला घेऊन येते मग मस्त जेवून घेऊ. आता भाजी निवडायचं काम माझ्याच माथी पडलं म्हणजे. हा अगं नाही ना निवडू लागेल, मी जेवून घेऊ मग निवडू लागते. कायची निवडायची ही आता? हां म्हणलं बाई चांगलं काम करती ही तर मस्त. मला हिने गोळीच दिली ना काय.